राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार या 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी बीड शहरात येत आहेत। पालकमंत्री झाल्यानंतरचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे। मात्र राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या बंदिस्त कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन ताईंनी एकदा बीड शहरात अचानक फिरून प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी अशी जोरदार कुजबूज बीडकरांमध्ये सुरू आहे। यापूर्वी अजितदादा पवार पालकमंत्री असताना त्यांनी प्रशासनाच्या इशाऱ्यावर न चालता अचानक गाडीचा मार्ग बदलला होता। त्यांनी थेट स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि निष्काळजी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी देखील केली होती। आता सुनेत्रा ताईंनी देखील तसाच धाडसी बाणा दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या ऑल ओके अहवालावर विश्वास न ठेवता ताईंनी शहरात अचानक सरप्राईज व्हिजिट देऊन रस्ते, पाणी आणि अतिक्रमणांनी त्रस्त असलेल्या सामान्य बीडकरांशी थेट संवाद साधावा, तरच बीडकरांच्या दुःखांवर खऱ्या अर्थानं फुंकर घातली जाईल अशी चर्चा सध्या शहराच्या चौकात रंगली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड येथील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। या सोहळ्यानंतर जिल्ह्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे। यामध्ये बीड शहरातील मुलांचे नवीन वसतिगृह, चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत होणार आहे। यासह इतर महत्त्वाच्या इमारतींचे लोकार्पण व नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार। या दौऱ्यातही पालकमंत्र्यांकडून विविध शासकीय विभाग आणि विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नसला तरी संपूर्ण प्रशासन तयारीला लागले। आता दौऱ्याची प्रतीक्षा चांगलीच बीडकरांना आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।